शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त माजी नगरसेविका शोभा कवाळे यांच्या वतीनं त्र्यंबोली मंदिरात कुंकुमार्चन सोहळा आयोजित केला जातो। यंदाचं या उपक्रमाचं 10वं वर्ष आहे। त्र्यंबोली मंदिरात यंदाचा कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता। महिलांना पूजेचं साहित्य मोफत देण्यात आलं होतं। प्राजक्ता नार्वेकर यांनी श्रीसूक्त पठण करण्यासह कुंकुमार्चन विधीबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना नार्वेकर यांनी प्रत्येक स्त्री ही देवीचं प्रतिरूप असून प्रत्येक कुटुंबाची ती भक्कम आधारस्तंभ असते, त्यामुळे ती आरोग्यसंपन्न राहावी, कुटुंबात सुखशांती नांदावी यासाठी कुंकुमार्चन केलं जात असल्याचं सांगितलं। या कुंकुमार्चन उपक्रमात सुमारे 350 महिलांनी सहभाग घेतल्याचं आयोजिका माजी नगरसेविका शोभा कवाळे यांनी सांगितलं। गेले 10 वर्ष झाले मी हा उपक्रम करत आहे। बंटी साहेबांच्या आणि ऋतुराजच्या माध्यमातून मी करत आहे। आज नवरात्रांच्या 4थी माळ आहे, तर सर्व भागातल्या महिला 300-350 अधिक महिलांनी लाभ घेतलेला आहे। सर्वांना नवरात्रांच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। यावेळी मंगल खुडे, राणी पाटील, साधना कवाळे, अंजली लोहार, गौरी हातकर यांच्यासह विक्रमनगर, टेमलाईवाडी, टेमलाई नाका परिसरातील महिला उपस्थित होत्या।